नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। उद्योजक म्हटलं की सर्वांनाच असं वाटतं की स्वतःची काहीतरी नोकरी केली पाहिजे आणि याच उद्देशाने याच हेतूने आज आपल्या बदलापूर शहरामध्ये सेंट अँथनी स्कूल यांच्या माध्यमातून एंटरप्रेन्योरशिप मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर आपण आता बदलापूर वेस्टला आहोत, पश्चिम विभागामध्ये, आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले येवले चहाचा जो सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याचेच जे फाउंडर आहेत, सीईओ आहेत नवनाथ येवले सरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला इथे बघायला भेटणार आहे। भरपूर अशा विद्यार्थ्यांनी इथे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत, तर ते आपण आता काही क्षणातच बघूया। त्याचबरोबर चीफ गेस्ट म्हणून जे नवनाथ येवले सर आहेत त्यांची इथे उपस्थिती आलेली आहे आणि आता आपण लवकरच त्यांचं संभाषणही भाषणही इथे ऐकणार आहोत। बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। थोडंसं आपण अरेंजमेंट बघूया कार्यक्रमाची कशी आहे ते। कार्यक्रम पूर्ण बघायला विसरू नका। गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, अ वेरी वार्म वेलकम टू ऑल। तर आता innovation and the entrepreneurial spirit of students from class 9 to class 12 shines brightly. Your host for the evening, Arti Shahbaz, are going to take you to this journey of budding. तर आता लवकरच इनॉग्रेशन सेरेमनी होणार आहे आणि आपण एक क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद करणार आहोत। Mrs. Amina Siddiqui ma'am and Mrs. Meenakshi Bhosle ma'am. तर आपण बघत आहात आपल्या बदलापूर शहरामध्ये एक उद्योजकांचं आयोजन झालेलं आहे आणि छान असा त्यांचा सत्कारही होतो आहे। आपण एक क्षण कॅमेरामध्ये कैद करत आहोत। तर लवकरच आता आपण स्टॉल वगैरे सर्व बघणार आहोत। इथे लहान मुलांनी त्याचबरोबर सेंट अँथनी स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी छान असे स्टॉलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरंच हा आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा विषय आहे की आपल्या बदलापूरमध्ये एवढ्या मोठ्या उद्योजकांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आणि हे आयोजन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे आपले सेंट अँथनी स्कूल गेल्या 20 ते 25 वर्ष सगळ्याच बदलापूरकरांच्या मनामध्ये असलेली ही शाळा आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे नेहमीच वेगवेगळे असे उपक्रम केले जातात। तुम्ही हे सुंदर असे क्षण बघू शकता ते म्हणजे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपल्या शहरातील प्रमुख उपस्थिती म्हणून राजेंद्र घोरपडे साहेबही आपल्यासोबत आहेत। सेंट अँथनी स्कूलच्या सीईओ आपल्यासोबत आहेत आणि बदलापूरमधील काही यशस्वी असे उद्योजिका म्हणजेच महिलाही आपल्याला इथे दिसत आहेत। त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। हा क्षण प्रत्येकालाच आवडत असतो की आपणही आपल्या क्षेत्रामध्ये खूप अशी प्रगती केली पाहिजे, एक यशस्वी उद्योजक झालं पाहिजे। तर
तर आता आपण बघत आहोत की इथे कार्यक्रमाची सुरुवात होणारच आहे. दीपपूजन केले जाते. तुमच्यासाठी हा क्षण कसा आहे नक्कीच सांगा. एक आतुरता लागलेली आहे कुठेतरी विद्यार्थ्यांना सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा खूप परिश्रम केलेले आहे. खूप छान असे प्रोडक्ट्स काही त्यांच्या हाताने बनवलेले आहे आणि कुठेतरी एक स्वप्न आहे की आपणही एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले गेलं पाहिजे. तर हा आगळा वेगळा उपक्रम आपल्याला दिसतो आहे ते म्हणजे सेंट अँथनी या स्कूलच्या माध्यमातून. प्रमुख उपस्थिती म्हणून आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध ब्रँड येवले अमृततुल्य प्रायव्हेट लिमिटेड याचे CEO and all dignitaries to cut down the unities. इंटरप्रिनियरशिप मेळा 2024 मध्ये आपण आलेलो आहोत. मिस्टर नवनाथ येवले सर आज आपल्यासोबत आहेत. आपण बघत आहात आता इथे रेबिन कट करून लवकरच या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपल्याला बघायला भेटते. तर हा छान असा कार्यक्रम तुम्ही बघू शकतात आपले बदलापूरच्या माध्यमातून. गणपती बाप्पा यशस्वी उद्योजक म्हटला तर खरंच देवाचं नाव सर्वप्रथम घेऊन त्यांनी सुरुवात केलेली आहे. लहान मुलांची जे त्यांनी स्वतः हाताने बनवलेले प्रोडक्ट्स आहेत ते आता बघत आहेत. त्याचबरोबर राजेंद्र घोरपडे साहेबही आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज आपल्या बदलापूरमध्ये सुप्रसिद्ध चहाचा ब्रँड म्हणजेच येवले अमृततुल्य यांचे जे CEO आहेत, फाउंडर आहेत ते आलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये इथे एक वेगळाच जल्लोष आहे, खूप छान उत्साह आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर CEO आहेत आपल्यासोबत सेंट अँथनी स्कूलच्या. हे काय बोलतात ऐकू येत हे काय बोलतात माईक तर बघत राहा आपले बदलापूर. इथे भरपूर असे ब्रँड्स आहेत आणि जर आपण बघितलं तर छान असा उपक्रमही आपल्याला इथे दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी इथे संवाद साधला जातोय. खरं तर आपल्याला जरी आवाज कमी येत असला तरी सुद्धा मी तुम्हाला सर्व काही एक्सप्लेन करते आहे. हा गळ्यात घातल्यावर कसा शोभून दिसेल, कानात कसा उठून दिसेल. याचीच प्राइस मार्केटमध्ये गेला तर 200 रुपयाला आहे. आम्ही आज स्टॉल लावलाय, आमचा 50 रुपयामध्ये आम्ही विकतोय. ठीक आहे ना, दर विकलं जाईल. काय सांगायचं प्रोडक्ट बद्दल? बेनिफिट्स आणि फीचर्स. ठीक आहे. आणि फर्स्ट मार्केट प्राइस देन आवर प्राइस, म्हणजे पहिली मार्केटची प्राइस सांगायची. ते मार्केटमध्ये कितीला मिळतं. नक्कीच हे महाग मिळत असेल, तुम्ही स्वस्त लावलंय बरोबर ना.
विकलं गेलं पाहिजे ना, एवढे लोक येत आहेत. Good learning lesson, right? So very good. You got a very good learning lesson from Yuvle sir. So thank him, everyone. तर आपण बघत आहात आपले बदलापूर खूप असे स्टॉल आहेत आणि खरंच एक यशस्वी उद्योजक म्हणून अगदी परफेक्टरित्या इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रयत्न करत आहोत संपूर्ण कव्हर करण्याचा. मिल्कशेक काय रेट लावला? कुठल्या प्रोडक्टचा लावला? का बरं? सर चॉकलेट जास्त म्हणजे चॉकलेट जास्त सेल होतं ना, आणि वरतून आहे ना, अगर आम्ही चॉकलेटची प्राईस कमी ठेवली तर जास्त कस्टमर्स आमच्याकडे येणार. म्हणजे ते लोक असा विचार करतात की चॉकलेटची प्राईस पण कमी आणि सेल्स पण जास्त होईल, म्हणून आम्ही चॉकलेटची प्राईस थोडी कमी ठेवली. मुलं जास्त किती ml देतात? किती ml देतात? किती ml? तर आम्ही एवढा 100 ml 30 ला आहे. कॅल्क्युलेशन केलंय? हा, दूध कितीला, चॉकलेट्स किती टाकणार आणि मग काय प्राइसला विकलं पाहिजे? दुधात पाणी टाकणार का डायरेक्ट दूध टाकणार? डायरेक्ट सर, आणि आईस, हा, दूध आणि आईस. 100 ml दूध कितीचं? दूध कसं लिटर आहे? सर 47 पर लिटर. मग 100 ml किती झालं? 4.7. त्याच्यामध्ये चॉकलेट्स किती झालं? चॉकलेट हा सिरप प्रॉफिट ऑफ मार्जिन किती ठेवलं? किती? नक्की 15 रुपये मिळणार. कॉन्फिडन्स आहे आपल्याला. कोणत्या स्टँडर्डची मुलं आहात तुम्ही? 10 स्टँडर्डची. ओके. तुमच्या कॉफीमध्ये वेगळं आहे. तुमच्यापैकी अशा प्रकारचा तुमच्या घरात कोणी उद्योग करतोय का? कोण करते? स्वयं. नाव काय तुझं पूर्ण? स्वयंभू आनंद भोसले. काय करतो तुझ्या घरचे? आमचं मिल्कशेकचं दुकान आहे. क्या बात आहे. अरे वा, वा, वा. मग असं सांग ना मला. माझ्या वडिलांकडून किंवा आईकडून ते इन्स्पायर होऊन मी करतोय हे सगळं, आणि या मुलांना माझ्याबरोबर घेतलेलं आहे. द्या ना थोडंसं. तर आपण बघत आहात खूप छान कन्सेप्ट इथे आपल्याला सेंट अँथनीच्या माध्यमातून बघायला मिळते आहे. लगेच फटाफट किती वेळ होईल आम्हाला? जास्त वेळ नाही. मुलांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आहे, कारण सगळ्या मुलांनी ठरवून काहीतरी एक स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय करायचा प्रयत्न करतायत, आणि आज त्यांचे प्रोडक्ट घेण्यासाठी भरपूर ग्राहक येणार आहेत, आणि ती एक वेगळी एक्साइटमेंट आहे की आम्ही पण एक उद्योजक झालोय आज, आपण म्हणतो ना, आणि आज आम्हाला ते प्रोडक्ट विकायचं आहे, आणि आम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे की ग्राहक कोणत्या माइंडसेटचा असतो, म्हणजे कोण प्राइस बद्दल बोलेल, कोण क्वालिटी बद्दल बोलेल, किंवा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोक आज पाहायला मिळतील. हा एक कॉन्फिडन्स पाहिला, आणि दुसरी गोष्ट एक अशी पाहिली की आता आमच्याकडे जेवढे पण प्रोडक्ट आहेत आम्ही आज सगळेचे सगळेच विकून आज आम्ही घरी जाणार आहोत आणि सेल करणार आहोत. हा एक कॉन्फिडन्स पाहतोय, आणि आपण म्हणतो ना की एक कुठंतरी व्यावसायिक, म्हणजे आपण म्हणतो की एक रोजगार निर्मितीकडं नक्कीच ही मुलं त्या प्रकारे पाहतील की भविष्यामध्ये मी पण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, आणि त्या व्यवसायामुळे अनेक लोकांना रोजगार पण चा ते लोक विचार करतील. सगळ्यात पहिलं तर आहे की आज जे त्यांचं पहिलं पाऊल जे पडलंय ना बदलापूर, तर बदलापूरमध्ये एक चांगला बदल घडतोय की व्यावसायिकांची एक चांगली मोठी फळी तयार होणार आहे. याच्यातून नक्कीच भरपूर व्यावसायिक घडतील. अर्थात सर, या अगोदर सुद्धा सेंट अँथनी शाळेच्या माध्यमातून असंच आयोजन करण्यात आलं. तर आपण बघत आहात आपले बदलापूर खूप छान असा उपक्रम सेंट अँथनी स्कूलच्या माध्यमातून आपल्याला इथे दिसतो आहे. त्याचबरोबर जर उद्योजक म्हटलं तर प्रत्येक लहान मोठी गोष्ट आली आणि प्रत्येक गोष्टीचं सादरीकरण इथे केले जात आहे. आणि नंतर मुलांना आता पुढच्या वेळेस त्यांना एकदम सोपं जाणार आहे की अरे आपण एक स्टॉल उभा केला होता, त्याच्यातून एवढं 30 रुपयाला विकतोय आणि 15 रुपये आपल्याला प्रॉफिट होतोय, हे त्यांना कळल्यानंतर नोकरी करायची आवश्यकताच नाही आहे. जसं असं म्हणतील की बाबा दिवसाला इथे जर काही 100 ग्लास विकले तर आपल्याला घरात 1000 रुपये मिळतील, 500 रुपये मिळतील. त्याच्यामुळे हा एक चांगला
हे म्हणजे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शाळेने. तर मी निश्चितच आता आम्ही याची टेस्ट घेतो एवढे सरांच्या बरोबर आणि त्यांना सांगणार त्याच्यामध्ये की हे चांगलं आहे की काय आहे की आता याच्यात काही करायला पाहिजे. पण मुलं बघितली असता अरे आम्हाला बरोबर अर्धा करून द्या आणि थोडंसं एका 4-3 सर आम्ही टेस्ट घेणार आहोत फक्त. स्टॉल नको देऊ आम्हाला ह्याच्यात द्या वेगवेगळं करून द्या. बघ छोटे छोटे कप आहे आम्ही टेस्ट घेणार होतो ते हे पत्रकारांना पण टेस्ट जर मिळाली ना तरच तुमची ऍडव्हर्टाइजमेंट होणार आहे ते लक्षात घ्या. नाही तर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कुठे होणार. कारण आता एवढे सरांनी मार्केट कसं कॅप्चर केलं तर त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट वरती मार्केट कॅप्चर केलं. तुम्हाला हे पत्रकार लागणार थोडं द्या सगळं. तर आपण बघितलं तर खूप छान असा उपक्रम आपल्याला इथे दिसतो आहे. या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी आणि चॉकलेट खरं तर एक यशस्वी उद्योजक काय असतो याची सुंदर अशी प्रतिमा आपल्याला इथे दिसते आहे. स्वतः विद्यार्थ्यांनी जे बनवलेलं आहे त्याची टेस्ट आपल्याला इथे दिसते आहे. सर काही काय suggestions म्हणजे बोलाल? काही जेव्हा तुम्ही एंटरप्रेन्युअर मध्ये उतरलात तेव्हा तुम्हाला असं काही मार्गदर्शन मिळालं होतं का? जसं तुम्ही आज या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने सगळं कॅल्क्युलेशन्स केले पाहिजे, तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करणारं कोण होतं? नाही, आपल्या भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं पण व्यवसाय कसा करायचा हे मुळात शिकवलं जातं. त्यामुळं मला वेगवेगळे 32 व्यवसाय करावे लागले आणि 32 व्यवसाय करत असताना मग त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मला कळल्या त्या आज आम्ही मुलांशी शेअर करतोय. तर नक्कीच ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण म्हणतो ना की अनुभव आपल्या नक्कीच कामाला येतो. तर हा वेगवेगळे व्यवसाय करून जो आलेला अनुभव आहे तोच आज मुलं ते काहीसा अनुभव घेत आहेत. आज त्यांनी बनवली छान कॉफी एकदम छान आहे. तर नक्कीच पुढं पण त्यांना ते उपयोगीला येईल आणि आयुष्यामध्ये आलेल्या अडीअडचणीतून आपण शिकायचं असतं आणि नक्कीच ते पण अडीअडचणीतून शिकतील आणि मी त्याच्यातूनच शिकलेलो आहे. तर आपण बघत आहात खूप छान असं मार्गदर्शन इथे सुरू आहे. खरं तर जसं की आपण सांगतोय वारंवार यशस्वी उद्योजक काय असते याचं सुंदर असं उदाहरण आपल्यासोबत आहे. आपल्या बदलापूर शहरामध्ये एक छान असं पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत आहे. तर तुम्ही हा क्षण कधीही मिस करू नका. आता आपण पुढचे काही जे स्टॉल आहेत तिथे बघत आहोत. सर्वच काही दाखवणं पॉसिबल नाहीये परंतु प्रयत्न करतो आहे. जर आपण बघितलं तर छान असं स्टॉलवरती आता इथे आपण व्हिजिट करत आहोत. कोणाचा फोटो आहे रॅन्डमली काढलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, गणपती आणि शिवाजी महाराज कोणी काढलेले पेंटिंग्स टीमवर्क्सनी काढलेले आहेत. टीमवर्क्सनी कसं काय काढलंय म्हणजे कोणी आउटलाईन केली, कोणी कलरिंग केली, कोणी डिटेलिंग केली अशी. हो पण तुमच्यामध्ये कोणी आर्टिस्ट आहे का? कोणाला आवड आहे? काय नाव तुझं? पार्थ उत्कर्ष भट. बरं इथे आपल्या बदलापूर आर्ट गॅलरीला कधी गेलायस तू? हो गेलो. पेंटिंग बघितल्या तिथल्या? हो. कशा असतात पेंटिंग तिथल्या? हाय लेवल. फाईन आर्ट केलेले सगळे पेंटर्स ज्यांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग्स लावायला मिळत नाही, नंबर लागत नाही ते सर तुम्हाला आर्ट गॅलरी आहे इथे बाजूलाच आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ज्या आर्टिस्ट लोकांना आपली चित्र लावता येत नाही, नंबर लागत नाही, 6-6 महिने 8-8 महिने वर्षभर अशा आर्टिस्ट लोकांना आम्ही इथे देतोय. फाईन आर्ट केलेले सगळे मोठे मोठे आर्टिस्ट असतात. मुंबई पुण्याचे पण आमच्या इथे शो लागतात. तर वेळ मिळाला तर आपण नक्कीच या माझ्या गॅलरीला खूप सुंदर गॅलरी पाहिजे. ओपन आर्ट गॅलरी आहे. ओपन आर्ट गॅलरी एकदम कॉन्सेप्ट सॉलिड आहे. इथे 110 फुटाचा झेंडा पण आहे आमचा. इथे बाजूलाच इथे चालत पण जाऊ शकतात. छान आहे. हे तर माझ्या मी स्केच पण अवेलेबल आहे. तुम्ही इकडे एक 5 मिनिटं तेवढ्यात आम्ही तुमची लाईफ स्केच उभे काढू. सरांची स्केच काढणार. कोण काढणार? पार्ट किती तुला कितीत आहेस तू? 9वीत. आणि कसं शिकलं स्केच काढायला? स्वतःहून शिकलो. स्वतःहून शिकलं. काय वाटतं सर? अनुभव घेणार? आता 2 मिनिटं आम्ही सरांना घेऊन जातोय कारण तू बघून घे तोपर्यंत. भेटायचंय. तर सर आम्ही थोड्या वेळात परत येतो. ओके अँड देन विल डू द लाईव्ह स्केचिंग. खूप छान अनुभव असणार आहे खरंच हा. तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अरे स्टुडंट हा एक आगळा वेगळा अनुभव आपल्याला बदलापूरमध्ये बघायला भेटत आहे. तुम्हीही नक्की बघत राहा. खरं तर खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. सरांना एक छान असा आवाज देऊन बोलवले जातं इथे.
सर काय फेवरेट आहे तुमचं खाण्यामध्ये? काय फेवरेट आहे? आज खरं तर आपल्याला आवड माहिती पडणार आहे सर. वाव. थँक्यू. व्हेरी नाईस. हाताने बनवलंय? हो. वाव, खूप छान. थँक्यू. छान तर आहे एकदम मोमोज. बेस्ट. सर काय वाटतं आज? स्पायसी आहे आणि बेस्ट आहे. टेस्ट जी आहे. काय प्राइस ठेवली? कुणी बनवली खरं सांगायचं? हा? बेस्ट झाले. मोमोजचा जर बिझनेस केला तर वाव मोमोज जसं फेमस आहे तसा हा मोमोज फेमस आहे. गिफ्ट मिळाली आहे. I'll come back. मॅडम मोमोज सोडणार नाहीयेत. खूप छान असा अनुभव इथे दिसतोय आपल्याला. Almost 42 stalls आहेत. सर्वच स्टॉल नाही बघू शकत. 42 स्टॉल्स इथे आहेत असं मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण आता लवकरच सर्वजण जो वाट बघत आहोत, इन्स्पायरेशन सर्वांनाच हवं असतं. जर तुम्हालाही यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर तुम्हीही आजचा हा जो क्षण आहे तो कधीही मिस करू नका. लवकरच आता आपण तर आपण बघत आहात आपले बदलापूर. जर आपण आता इथे बघितलं ना तर खूप छान छान असे स्टॉल मुलांनी लावलेले आहे की आतुरता आहे त्यांना. यांनी काय बनवलंय? ज्यूसच दिसते मला. काय आहे? ज्यूस आहे. ज्यूस आहे. फ्रूट ज्यूस. फ्रूट ज्यूस. कशी मेहनत घेतली आहे? आता खूप दिवस झाले. आता खरंच तुम्ही बनवलं की मम्मीकडून आम्ही बनवलं? बनवलंय. ट्राय करा. हो. आम्ही सकाळी ट्राय करा. आता नको. एकदा टेस्ट करा. थोडंच नाही का शकत. ग्लास, छोटे ग्लास ठेवा. तर छान अशी मेहनत इथे. बस छान आहे. एक नंबर आहे. आपण सरांना नक्की विनंती करू प्रत्येक स्टॉलवर ऍटलीस्ट व्हिजिट करा. आता मी तर खाण्यापिण्याचे स्टॉलच बघणार आहे इथे. खरंच बापरे काय दिसतं इथे. मसाला बीट कक्का. वा वा काहीतरी वेगळे राव. फ्रेंच फ्राईज दिसलं मला. राजस्थानी स्टाईल. राजस्थान. कोणी बनवलंय? आम्ही सगळ्यांनी बनवलंय. कुठून शिकलात? युट्यूब? मम्मीने शिकवलं. खरी शेफ ही मम्मी आहे. मम्मीपासून सुरुवात झालेली. आपण एक नजर टाकूया फक्त. जितके पण स्टॉल आहेत तेवढे. सगळे काही कव्हर करणं पॉसिबल नाहीये पण प्रयत्न नक्कीच करू. काय विकत आणलंय सगळं? काय कशी प्राइस ठेवली आहे? सगळे प्राइस आहे 20, 30, 40, 100, 200. कसं सिलेक्ट केलं की स्टेशनरी आणली पाहिजे? हा स्टेशनरी आणायचा विचार कोणाचा होता की स्टेशनरी आणायला पाहिजे? लीडरचा. कोण लीडर? लीडर मागे तू. काय नाव तुझं? हर्ष बांदेकर. हर्ष. तर कसं काय वाटतं सेल होणार का? हो. कारण सगळ्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत. खूप छान. आता इकडेही जाऊया आपण. तुम्हीही येऊ शकता. या मुलांच्या कलागुणांना वाव द्या. लवकर 42 स्टॉल आहे त्यामुळे आपण एक नजर टाकूया फक्त. पुन्हा एकदा आपण प्रयत्न करत आहोत की होईल तेवढं आपल्याला जे आपले चहाचा ब्रँड आहे, सुप्रसिद्ध चहाचा ब्रँड अमृततुल्य, येवले अमृततुल्य, तर यांचे जे फाउंडर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी होईल तेवढा संवाद आपल्याला साधायचा आहे. तर बघूया आपण आता. जर आपण इथे बघितलं तर इथेही आहे. आपण पुन्हा एका स्टॉलवर येणार आहे. आता फक्त आपण एक नजर टाकून येऊया. एक नजर टाकून येऊ परत येऊ. बदलापूरचं जे बदलतं रूप आहे त्यांना कसं वाटतं किंवा या उद्योजकतेबद्दल या आपण बघत आहात आपले बदलापूर. सेंट अँथनी स्कूलच्या या अतिभव्य अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे पुण्याहून खास करून आलेले मित्र श्री येवले सर यांचं बदलापूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. या शहराचा एक प्रथम नागरिक म्हणून. तर निश्चितच आपण येत आहेत
हे जेव्हा मला समजतं तेव्हा मी अशा मनस्थितीवरती तुम्ही येवले जो चहाचा ब्रँड जो बनवला त्याचं गुपित काय हे निश्चित तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. परंतु या शाळेच्या बाबतीमध्ये मी थोडंसं बोलायचं झालं तर मी गेल्या अनेक वर्षापासून मी 25 वर्ष या भागाचा नगरसेवक आहे. 5 वर्ष मी नगराध्यक्ष होतो. पण एक सेंट अँथोनी शाळा म्हणजे नुसतं अभ्यास इथे अभ्यास न करता अदर ऍक्टिव्हिटीजला पण जास्त प्रोत्साहन देतात आणि मुलांचं जे काही परिपक्वता जी असते त्याच्यामध्ये असते की अभ्यासाच्या बरोबर खेळ असायला पाहिजेत, अभ्यासाच्या बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असायला पाहिजेत, अभ्यासाच्या बरोबर अदर एंटरटेनमेंट असायला पाहिजेत, तरच मुलाला परिपक्वता येत असते. आणि हेच या शाळेने हेरून या शाळेचं जे काही कार्यक्रमाची वर्षभराची रूपरेषा असते त्याच्यामध्ये आमचे शिक्षण मंत्री आपले कोकणातले कोण होते डॉक्टर केसरकर सर साहेब यांच्या शाळेमध्ये दरवर्षी आवडते घेत असतात. त्यांचे जे शाळेचे जे बनवेलकर म्हणून जे आहेत मुख्य त्यांचे जे मित्र सुद्धा आहेत त्याच्यामुळे नेहमी ते शाळेत असतात. आजच्या या कार्यक्रमाला खास करून या ठिकाणी उपस्थित आमच्या या शाळेच्या शीतल टेंबुर्णीकर मॅडम, त्याच्यानंतर अमिता सिद्दीकी, मीनाक्षी भोसले, जसवंतजी आमचे मित्र, लक्ष्मी मॅडम आणि योगिता भागवत. तर माझ्याकडे जबाबदारी अशी आहे की शाळेची मुलं दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम जेव्हा घेतात तर आम्ही असं म्हणतो की याच्यातून अगदी 5%, 10% किंवा अगदी त्याच्यापेक्षा कमी जरी मुलं याच्यातून इन्स्पायर होऊन बाहेर येऊन स्वतःचा बिझनेस करायला लागली तरी आपला हा कार्यक्रम वर्षभरात यशस्वी झाला असं मी मानतोय. कारण बिझनेस करणं तेवढं सोपं काम नाही. जेवढं नोकरी करणं सोपं आहे तेवढं बिझनेस. तर तुम्ही आम्हाला डिटेल सांगणार तर तुमचं ऐकायचं पण आहे आम्हाला. परंतु या ठिकाणी या अमिना मॅडम आहेत, या सुद्धा याच अशा प्रकारचे स्टॉल लावल्यानंतर त्यांच्या मुलींनी त्यांची मुलगी या शाळेत शिकते. त्याच्यानंतर भोसले मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत, इकडे बसले आहेत. यांचं सुद्धा पॅरेंट्स हे मुलगा इथे शिकतोय आणि त्यांच्या मुलाने असं सांगितलं की आई तू हे का करू शकत नाही, हा बिझनेस तू करू शकतेस. पण ज्यूस बनवण्याचा जो बिझनेस आहे कशा प्रकारचं त्याचं त्यांनी नॉलेज घेतलं आणि त्यांनी आज यशस्वी बिझनेस यांचं ब्युटी पार्लरचं आहे. ब्युटी पार्लरमध्ये स्वतःचं एक प्रोडक्ट सुद्धा यांनी तयार केलेलं आहे जे मार्केटमध्ये ते सेल करतात. या स्टॉल मधून जर ते उद्या 2-4 मुलांच्या फॅमिलीनंतर 2-4 मुलांच्या कुटुंबातल्या लोकांनी जर बिझनेस चालू केला तरी हा स्टॉलचा जो काही यांचा जो कन्सेप्ट आहे तो यशस्वी झाला असं मी मानतो. आता सर तुम्ही या ठिकाणी आले, मला आज खूप आनंदाची गोष्ट आहे की चहा ही अशी एक वस्तू आहे की जी प्यायला तुम्ही शिकवली. पण चहाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं या देशात स्वरूप कधी आलं की जेव्हा देशाचा पंतप्रधान एक चहावाला चहा बनवतो आणि चहा विकतो असा पंतप्रधान जेव्हा होतो तेव्हा त्या चहावाल्यांच्या बाबतीमध्ये सगळेच लोकांचे अंदाज खोटे ठरले. म्हणजे तुम्ही चहामध्ये एवढे श्रीमंत होऊ शकता का, तर तुम्ही श्रीमंत तर होऊ शकता पण राजकारणामध्ये तुम्ही देशाचे पंतप्रधान होऊ शकता हे त्या चहावाल्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हेच मला सांगायला खूप आनंदाची गोष्ट होते की येवले हा जो ब्रँड आहे आज खास करून म्हणजे शीतल मॅडम तुम्हाला इथे बोलवण्याचं त्या पण खूप हुशार आहेत. मी असं म्हणेन की त्यांनी ती बुद्धी वापरली की तुम्हालाच का बोलवलं. त्यांना माहिती आहे की एक कमी खर्चातून लोकांना स्वाद देणारा सगळ्यात पदार्थ कोणता असेल तर तो चहा. बाकी तुम्ही वरचा वडापाव जरी घेतला किंवा अजून काही घेतला समोसे घेतले तर ते 25-30 रुपयाला मिळतात. चहा ते 10 रुपये 15 रुपयाला किमतीला मिळतो. आणि ज्याला तुम्ही व्यसन लावता असा तुमचा चहा आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की वाईन किंवा ड्रिंक्स घेणारे माणसाला व्यसन लागतो तसा एक सकाळी उठल्यानंतर आणि दुपारच्या ह्याच्यात तुमचा चहा पिल्याशिवाय आम्हाला तरतरी येत नाही. तो कोणता चहा प्यायचा तर येवलेचा चहा प्यायचा. तर त्यात अनेक ब्रँड आहेत. काही मुळाचा चहा, साखरेचा, कॉफी अशी प्रकारचे ब्रँड आल्यामुळं
तुमचं आम्हाला आज या ठिकाणी ऐकायचं आहे की येवले आपल्या बिझनेसमध्ये यशस्वी होण्याचं कारण काय, याकरता मी या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि मला सुद्धा या ठिकाणी या शाळेच्या टीमने मी दरवर्षीचा पाहुणा येत होता, परंतु मला सातत्याने बोलत असतात त्यामुळे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. कट करून चालू करशील. कर ना, हे कट करतो. धन्यवाद सर. सर तुम्ही पाहुणे नाही, मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्ही आमच्या शाळेचे सदस्य म्हणून तुम्ही संवाद साधला. धन्यवाद सर. सर स्वप्न बघणारे खूप असतात. 2 व्यक्ती इथे उपस्थित आहेत ज्या गृहिणी आहेत. ॲज अ गृहिणी सर मला माहिती आहे, तर मी ज्या आपल्या गृहिणी इथे ॲज अ पालक पाहुण्या आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी संवाद साधावा. सिद्दीकी आपण आपल्या यशस्वीपणाबद्दल, यशस्वी वाटचालीबद्दल आम्हाला थोडंसं सांगावं. गुड इवनिंग एवरीवन. माय सेल्फ आमिना यासिर सिद्दीकी. आज मैं आप सभी के सामने अपने ब्यूटिशियन बनने की डिटेल्स देना चाहूँगी. ब्यूटिशियन बनना मेरा एक ड्रीम्स नहीं था. ब्यूटिशियन एक सिंबल है, मैं आप सभी को बताना चाहती हूँ. 6 साल पहले मैंने सोचा था कि मैं एक इंडिपेंडेंट बनना चाहती हूँ. आई एम सो कंफ्यूज. 6 साल पहले मैंने ब्यूटिशियन बनने का डिसीजन लिया. ये बोलने में तो मुझे काफ़ी इजी लगा, बट मैंने जब ये कदम उठाया तो ये मेरे लिए काफ़ी हार्ड वर्क था. बट मैं ये बताना चाहती हूँ लोगों को, जॉब और बिजनेस में काफ़ी फर्क है. कुछ मेरे लाइफ में इतने मैंने स्ट्रगल किए हैं. 12 ईयर्स तो मैं वाइफ थी, हाउस वाइफ. उसके बाद कुछ ऐसे सिचुएशन आए कि मुझे ये डिसीजन लेना पड़ा. तो मेरे लिए काफी हार्ड वर्क था. मतलब बच्चे संभालना, घर संभालना, प्लस बदलापुर से मामले ट्रैवल करके क्लासेस अटेंड करना. बट मैंने ठान लिया था कि मुझे ये करना है. जो मैंने किया, मैं ये बताना चाहती हूँ कि मैं एक सेल्फ इंडिपेंडेंट वुमेन बनना चाहती थी, और जो मैंने कर दिखाया और मुझे खुद को मुझ पर प्राउड फील है. और कहीं ना कहीं इसका क्रेडिट मुझे मेरे हस्बैंड को जाता है. तो मैं ये सभी को बोलना चाहती हूँ कि कोई काम आसान नहीं होता है. हर चीज़ के पीछे तो स्ट्रगल करना ही होता है. और मैं आज उसे मतलब आज मैं सभी के सामने यहाँ पे खड़ी हूँ. और मैं फ्री क्लासेस भी देती हूँ. मैं वांगनी में कुछ ऐसे लोग हैं जो करना तो चाहता है बट कर नहीं पा रहा, तो मैं उसे फ्री क्लासेस भी देती हूँ. और मैं सेंट एंथोनी को थैंक्स कहना चाहती हूँ कि मुझे इस काबिल समझा और यहाँ तक बुलाया. थैंक यू सो मच ये अपॉर्चुनिटी देने के लिए. और थैंक यू फॉर ऑल गाइस. थैंक यू सो मच and enjoy the entrepreneur मेला. छान असा हा एंटरप्रेनर मेळा चालू आहे. जर तुम्ही जो मुश्किल रास्ते होते हैं वही खूबसूरत मंजिल तक पहुंचाते हैं. वी ऑनर पुढच्या ज्या आहेत आमच्या आजच्या पाहुण्या, मॅम रिअली मला ऑनर वाटते येते, कारण की मला तुमची मुलगी माझ्या वर्गात शिकते. मी श्रीमती भोसले यांना विनंती करेन त्यांनी संवाद साधा. मी मीनाक्षी आनंद भोसले, मी हाऊसवाईफ होते. आता 5 मिनिटांनी मी शॉप केला आहे. शॉप ओपन करण्याच्या मागे संसारासाठी माझ्या नोकरीची मी धडपड होती. त्यांना काहीतरी मदत करावी या दृष्टिकोनातून थोडासा आवाज तुम्हाला कमी येऊ शकतो, कारण इथे भरपूर अशी गर्दी आहे. प्रयत्न कव्हर करण्याचा. ते बोलले नोकरी करायची काही गरज नाही, स्वतःचं काहीतरी कर. त्यासाठी मी शाळेची सुरुवात ओ बाबा ज्यूस सेंटर आणि स्नॅक्स कॉर्नर चालू केले. आणि शाळेने छान प्रतिसाद दिला मला, त्यामुळे त्याची मला आवड. आणि इथे 2 शब्द बोलायला गेले तर मी शाळेचीच करेन.